म्हणजे जे काल जेव्हा उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली तेव्हा शिक्षक वर्गात सर्वात जास्त जल्लोष झाला, आनंद झाला. कारण मागील 3-4 परीक्षेमध्ये आपण बघितलं त्यांना PSI परीक्षा त्यांनी 3-4 पास झाल्या, उत्तीर्ण झाले आपण बघितलं. पण सरांच्या मनात काहीतरी वेगळं होतं. आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्या अभिनंदनासाठी गेलो, परंतु सरांची इच्छा होती की मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रातच मला एखादी संधी मिळावी आणि त्या संधी ईश्वराने निसर्गाने त्यांना दिली. आणि आज जेव्हा ते त्या पदावर आणि विशेष म्हणजे जालना मिळालं, जालन्याचे उपशिक्षणाधिकारी म्हणून त्यांना जी संधी मिळाली ही आपल्या सगळ्यांसाठी लाखमोलाची गोष्ट आहे. आपण जोरदार टाळ्या आपण त्यांचं अभिनंदन करूया. म्हणजे आपल्याचा माणूस, आपल्याचा प्रवास, आपण त्यांचा खडतर प्रवास बघितलेला आहे, अनेक चढउतार बघितलेले, अत्यंत निश्चित, निर्मोही आणि सरळपणाने काम करणारं व्यक्तिमत्व आहे. एकदम सरळ आणि योग गुरु आहेत ते. त्यांना म्हणजे आता आपण म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये जसं जे काही कुशाग्र बुद्धिमत्तेमध्ये आहेत किंवा जे अध्यात्मामध्ये काम करतात असे योग गुरु रविशंकरजी महाराजांचा प्रभाव, त्यांच्यावर प्रभाव आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक ते लिंक नेहमी पाठवत असतात. साऊंड बॉडी साऊंड माइंड आपल्या सर्वांना सातत्यानं त्या यज्ञामध्ये ज्या आपली बॉडी सक्षम राहिली पाहिजे, सुदृढ राहिली पाहिजे यासाठी त्यांचा खूप प्रामाणिक प्रयत्न आहे आणि त्यामध्ये त्या यज्ञामध्ये ते सहभागी झालेले आहेत. त्यांच्यामुळं अनेक लोकांचं आरोग्य सुधारलेले आहे. शिक्षक म्हणून ते ज्या शाळेवर गेले तिथे सुद्धा त्यांची ख्याती खूप छान आहे. आज आपण या ज्या शाळेमध्ये त्यांचं कार्य आपण बघतोय, मुलांवर खूप त्यांचा प्रभाव आहे. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आपण बघितलेली. त्यांचं एक अभ्यासामध्ये व्यासंग आहे. त्यांच्या घरामध्ये एक चांगल्यापैकी, आता त्यांचे वडील मोठे कवी आहेत किंवा सगळ्यांना माहितच आहे. बंधू सुद्धा त्यांना एक टीचर आहेत. एक चांगला वारकरी संप्रदायाचा परिवार आहे, एक सातोदीचा परिवार आहे. त्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या दिंड्या येऊन थांबतात आणि त्याचप्रमाणे ते वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सुद्धा अत्यंत सुनियोजित पद्धतीने करतात. तर एक चांगल्या कुटुंबातून, चांगल्या शुद्ध बीजापोटी फेरसाळगोटी असा चांगला वारसा असलेला संजू आमचा आज बघता संजयजी कायंदे उपशिक्षणाधिकारी, जेव्हा आम्ही त्यांना त्याशी बघितलं, शिव मॅडमच्या समोर मला बोलण्याचा योग आला. मी सुद्धा असंच 5 मिनिटं मॅडम समोर त्यांच्याबद्दलच बोललो, तेव्हा मॅडम सुद्धा त्यांच्याकडे बघत होत्या. आणि तो योग पण आणखी रमेश राव मला इथून आला. आणि विशेष म्हणजे योगाला मला चेअरमन असताना तो तुमचा सत्कार आणि सन्मान करण्याची ही लाख मोलाची गोष्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहे. संजय नाव म्हणजे आपण मागे बघतो की त्यांना सर्व ज्ञात होतं. असं त्या काळातला महाभारतातला संजय, त्यांना सर्व युद्धभूमीतलं सगळं दिसत होतं. तसं या माणसाला सुद्धा पुढचं मागचं आणि पुढं आणखी काय होणार आहे हे सगळं दिसतंय. आणि आपले ते पतसंस्थेचे विषय राहिलेले. पतसंस्थेमध्ये वेळोवेळी काही गोष्टी, चांगल्या गोष्टी त्यांना सुचवलेल्या आहेत. जिथे कुठं काही वाटलं तिथे ते ठामपणे बोललेले आहेत. आणि त्यामुळं आपल्या जडणघडणीत, पतसंस्थेच्या जडणघडणीमध्ये ते सभासद म्हणून सुद्धा त्यांची भूमिका रोखठोक मांडण्यामध्ये आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो, गर्व वाटतो की त्यांच्या या प्रेरणेमुळं आम्हाला काही अनेक चांगले बदल, चांगल्या गोष्टी आम्हाला पतसंस्थेच्या माध्यमातून करता आल्या. संजय सर, आपण आमच्यातलेच आहात. आमच्या जे ठिकाणी जिल्ह्याची जी शिक्षणाची गंगोत्री खेड्यापाड्यापर्यंत पोहोचण्याचा उदंड मानस आपण उडी बाळगला आणि चांगलं काम करण्याचा उदंड मानस घेऊन आज तुम्ही अगदी नवीन जोमाने त्या ठिकाणी कामाला लागलात. याचा आम्हाला अत्यंत अभिमान आणि सारखा अभिमान आणि गर्व वाटतो. तुमच्या या अप्रूप सर्व कार्याला मी वंदन करतो आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आज जालना तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचे सर्व या ठिकाणी उपस्थित माझ्या सोबतीला आदरणीय श्री सचिव मंगल पांड्या, पण ज्यांना म्हणतो संतोषजी, नावाप्रमाणे संतोषजी देशपांडे सर, आमच्या पहिल्या महिला भगिनी कर्तव्यदक्ष आदरणीय श्री साधनाताई जयवळ गिरे मॅडम, आमचे खजिनदार समता शिक्षक संघटनेचे. तुमचा अनुभव त्यांनी सांगितला. म्हणजे जिल्ह्यातल्या, राज्यातल्या वेगवेगळ्या चळवळीमध्ये, मोर्चामध्ये, आंदोलनामध्ये शिक्षकांचे प्रश्न सोडवता निवडणुकीच्या निवड प्रक्रियेमध्ये सुद्धा हातभार लावून ती प्रक्रिया लवकर कशी सफाईनं पार पाडता येईल त्यामध्ये प्रत्येकाच्या मध्ये कॉन्ट्रीब्युट त्याला सांगितलं. कालच लोकांची सफारी फाटल्या आमच्याकडे, त्यांनी तुमची सफारी फाटू दिली नाही. तुम्हाला नवीन सफारी आम्ही शिवू नाही. आणि ती शिवताना म्हणजे कसं की आमच्याकडे हायस्कूल असं होतं की यादीत नाव यायचं, ते रिटर्न व्हायचे गोष्ट काही होत होती. पण ज्याचं काम त्यांनी हाती धरलं ते काम त्यांनी तडीच लावलं की म्हणजे सम्राट देशमुख आणि तुमचं काम सुद्धा त्यावेळेस मध्ये साक्षीदार होते. अनुभव सांगतात ती मुंबई मंत्रालयाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माझे सचिव संतोषजी, आपल्या रवींद्रजी संतोषराव भुसे सर, त्यांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. खरं म्हणजे त्यांची आपल्यासोबत असणं म्हणजे आपल्या भाग्याची गोष्ट आहे सर. अत्यंत विद्वत्ता सगळ्या गोष्टी सर. त्यांना काय सर पतसंस्था, ते दररोज एक पतसंस्था तयार करू शकते सर. काय कमी काय कमी आणि तत्व शिकवण आहे.
जे आहे ते सर आता मला माहिती सांगत म्हणजे कसं सगळ्या अंगाने परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि मोठा वारसा आहे. आपण म्हणून नाव दिलं, मी पहिल्या दिवशी सांगतो मला की लहानपणापासून मी पेपरमध्ये नाव असतो तसंच त्यांचा वारसा सक्षमपणे चालवणारे आपले आहेत नेते आज योगायोगाने आपल्यासोबत या संचालक मंडळामध्ये आहेत. आमचे दुसरे ए म्हणतो आम्ही ए बोर्ड आमचे सुभाषरावजी भडांगे सर. संस्थेचं कोणतंही पान कधी होणार नाही. ए आय नाही का नवीन म्हणजे संस्थेचं कोणतंही बोट असं क्लिक करू क्लिक किती पान नंबर 57 नंबरवर काय आहे, किती तरतुदी आहे, किती बजेट आहे, किती गेलंय, किती आलंय, किती येणार आहे, कोणाला किती बाकी सगळं सांगू शकतो. कधी पण उठवा त्यांना म्हणजे नवीन सांगते बायोलॉजी पलीकडचे आमचे सर तुम्हाला माहिती हसतमुख असणारे आमचे सचिनजी खूप छानपैकी केंद्र प्रमुख असेल. आता डायरेक्टर म्हणून त्यांना लोकांनी डोक्यावर घेतले. पण हे सगळं करत असताना आताच त्यांनी आमच्या वसुलीमध्ये 4-5 फोन लावले लगेच वसुली सगळ्यात पहिला सत्कार मी करीन सचिन. 2 मास या 2 मासाचे पैसे आले की सगळ्यात पहिला हार जगत मुकेश आमचे दिनेश साहेबांनी सुद्धा या संस्थेच्या या अलीकडच्या काळामध्ये बागडोरीमध्ये यशामध्ये खूप सिंहाचा वाटा त्यांचा सकारात्मक राहिलेला आहे. अलीकडचे धरणे मोर्चा आंदोलनामध्ये सुद्धा आबांनी पायाला भिंगरी ठेवून काम या ठिकाणी संघटनेमध्ये करतायत. आमच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सिंहाचा भक्कम की सर जगतराव आम्ही तुमच्या सोबत आहे असं म्हणलं सर हातीजोपळ येतं. आता मधुकरची काकडे सर नाव त्यांच्या आई वडिलांना मधुकर ठेवले. मधुर आवाज तुम्ही ऐकला नाही कधी? त्यांचा आवाज ऐकला नाही कधी? नाही कधी. मधुर सर त्यांच्या कविता आहेत सर. मी म्हणतो त्यांनी आता सर नवीन आले तुम्हाला माहिती का आयडिया सुचवा म्हणून, तर तुम्ही छान छान कविता गा आणि युट्यूबवर टाका सर. हे चालूच राहणार त्याचं मार्केटिंग मी करल सर. निसर्गाला खूप कमी लोकांना कला दिली निसर्गाने खूप कमी लोकांना कला दिली. त्यांना अजून एक देण दिलेली त्यांचा आवाज तुम्ही लग्नात ऐकला असेल बरोबर. कविता म्हणतो तिथं वेगळा आवाज असतो इथे वेगळा परिस्थितीनुरूप आवाज असतो. ते ऍक्टर आहेत पण त्यांचा अध्यात्म जेव्हा अघटित कार्य जेव्हा इंटरेक्शन होतं त्या माणसाने स्वामी समर्थांना सुद्धा न्याय दिला. मला मी त्यांचं ते अगोदरचं रूप आलेलं आहे. आता अलीकडच्या काळात 5 वर्षात वेगळं स्वरूप पाहतोय. पण माझी प्रांजळ इच्छा आहे मित्र म्हणून हे आपण सोबत योगा नाही तुम्ही तुमच्या आवाजावर फोकस करा सर. आणि आमच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्यासाठी नव्हे तर तुम्ही राजाची ओळख ठरणार सर आवाजाच्या माध्यमातून. तुम्ही लढवय आहात. तुमचा काल परवा छोटा मोठातला फोटो मला त्यांनी काय करायचं नाही हे पण सांगा सांगतो पुढं. आणि हे कसं आहे नेताजी तुम्ही एखादा कागद देऊन देता आणि आमचे सचिव आपल्या मिटिंगच्या दिवशी आज आता जेव्हा मी मिटिंग मध्ये कॉल मध्ये आलो की सर तुम्ही सरांना फोन करा आणि हे काही ठरलेलं नाही तर मी आपल्या विरोधाला मान देऊन आपल्यामधील एवढ्या मोठ्या पदाचा अधिकारी मला वाटतं की आपली ती झिरो पेंडेन्सी होती ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याचा माणूस असला सर त्यात सगळं दुःख मिळत असतं. आणि म्हणून कोणत्याही गोष्टीला तिथे जर आपला माणूस असला तर त्याला एक प्रकारचं वेटेज प्राप्त होतो सर. कारण ही माणसं कोणत्या प्रकारची कोणत्या लेवलची तुम्ही हे सगळं त्यांना अभ्यास असतो सर. आणि नवीन पदाधिकाऱ्याला नवीन अधिकाऱ्याला त्याला माहित नसतं सर काहीच. तर आपल्या घरातला आपल्या कुटुंबातला संजू तिथं असल्यामुळं नक्कीच आपले सुखदुःख त्यांना सगळ्या माहिती आहे. तुमचं पोटॅन्शियल माहिती, तुमची क्षमता माहिती, तुमची लिडरशिप त्यांनी पाहिलेली जवळ. त्यामुळे तुमच्या कार्याला सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून शिक्षकांच्या चळवळीत काम करणारा माणूस आहे. त्याला सगळ्या गोष्टीची जाण आहे सर. अभ्यास आहे हे सुद्धा जुन्या काळातलं या गोष्टी सर. आता अलीकडच्या काळात त्यांनी बंद करून टाकलं प्रस्ताव होता विषय बंद करून टाकला त्यांनी ते सुद्धा आता कसं आहे त्यांच्याकडे मोठा व्यासंग आहे तर त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा आणि आपल्या शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत आपल्या शिक्षक चळवळीला होणार आहे. कारण आपल्यातला माणूस एवढ्या मोठ्या पदावर जातोय आणि कसं सर न्याय मिळाला सर. 7 वर्षापासून सर हा माणूस लटकून बसला. आपलेच माणसं सहकारी आता नवीन जे उपशिक्षक झालेत ना 4-5 नामेवर मॅडमपासूनचे 4-5 झाले सर. आपल्याच बांधवांना कोण आमची कोर्टात केस टाकली सर. हे किती दिवस चालणार नेताजी आम्हाला काटाय दिवस माझ्या रेल बोलतो मी सोडतो मला 7 वर्षापासून या माणसाची निवड झालेली. आपल्या छोट्याशा गोष्टीमुळे एखाद्या कागदामुळे निवड प्रक्रिया थांबते सर. 7 वर्षापासून तो माणसाला पदावर बसवला लिहिते माणसाने आतापर्यंत शिक्षण पदावर गेला असतो पण आपलेच नाही थोडं मोठं बोलत होते सर. माझ्याकडे खूप तुमच्याकडे हो तुमचा काही रोल नाही ऐका सर. काही नाही सर त्यांचा विषय जे नाही होणार ते होणारच नाही सर. हे बा या माणसाची आता मी नियुक्ती होऊन मी तुम्हाला त्याला साक्षीदार दे भाऊ कडे गेलो दानवे साहेब सगळं साक्षीदार घेते समोर विषय म्हणजे सगळं झाल्यानंतर ऑर्डर हातात पडला तर कोणी आपल्याला जवळ माणूस कामात केला
कागद केला की तुम्ही मग तो ससीमेला सुरू होतो विद्युत सगळे ते पाय पट सगळे क्षेत्रात असते ना असे लोक. ससीमेला सगळे क्षेत्रात असते. तुझे काम करणारी माणसं आहे तुमची माणसं राज्य लेवल अरुणराव राज्य लेवलला आहे आपले रमेश राऊत जर मनावर धरलं तर जिल्ह्यातल्या कोणत्याही माणसाला ते कन्व्हिन्स करण्याची आपले बिचारे चुकीचा आवाज दिला वसुलीच्या गाडी देते. आणि मॅडमला मी त्यांची बोललो येणार आहे मॅडम एक दिवस वसुली गाडी हो. आम्हाला